नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ बेसिकली 10th आणि 12th क्लासच्या कॅन्डिडेटसाठी खूप मोटिवेशनल व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण एक मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं 10th आणि 12thचे एक्झाम कसे पास करायचे ते सांगणार आहे. तर मित्रांनो, आजकालचे स्टुडंट एवढं स्टडी करत नाही, एवढं एज्युकेशन घेत नाही, तर ते पास कसं होणार? जर तुम्ही दिवसभर जर इंस्टाग्राम स्क्रोल करताय, रील्स स्क्रोल करताय, सोशल मीडिया बघताय, तर असं थोडी पास होणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टडी करावं लागेल. तर एक्झाम आपलं खूप जवळ येत आहे. तर मग आपल्याला एक्झाममध्ये स्टडी कसा करावा लागेल आणि चांगले पर्सेंटेज कसे आणावे. तर चांगले पर्सेंटेज जे मुलं आणतात मित्रांनो, त्यांना आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं किंवा काही करायचं, ते स्टडी करतात, चांगले पर्सेंटेज आणतात. तर मित्रांनो, आपल्याला चांगले पर्सेंटेज आणण्यासाठी, चांगली स्टडी करण्यासाठी अजूनही वेळ गेला नाही. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. 5 वाजेला आपल्याला उठायचं आहे. 5 ते 6 तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यानंतर 6 ते 7मध्ये तुम्ही फ्रेश व्हा. फ्रेश झाल्यानंतर तुम्ही 7 नंतर स्टडीला बसलात तर मित्रांनो 7 ते 10मध्ये तुमची इतकी चांगली स्टडी होती की जेवढा तुम्ही पूर्ण होल इयरमध्ये स्टडी केला नसेल तेवढा तुम्ही 7 ते 10 टाईममध्ये तुम्ही स्टडी करणार. तर तुमचे पर्सेंटेज 100% वाढणार मित्रांनो. तुम्हाला जर 70% असेल तर मित्रांनो तुम्ही 85%पर्यंत पोहोचू शकता. ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तुम्हाला मित्रांनो रेग्युलर रिव्हिजन करावं लागेल. तुम्ही तुमचे क्वेश्चन पेपर सॉल्व करा, त्यानंतर चांगलं मोटिवेशन करा आणि सोशल मीडियापासून दूर राहा. तुमचा मोबाईल तुमच्यापासून दूर ठेवा मित्रांनो. आणि सोशल मीडिया कृपया करून बघू नका. तुम्ही सोशल मीडिया बघणार तर तुमचं पुढे भविष्यात काहीच होणार नाही. तुम्ही 10th आणि 12th कधीच पास करू शकणार नाही मित्रांनो. तर एवढं आपलं लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.